17 अप्रैल की रात अचलपुर के बिलनपुरा परिसर में हुई गुटिया हिंसा के बाद उपजे सांप्रदायिक तनाव के मामले में पुलिस ने अचलपुर भाजपा अध्यक्ष अभय माथने को हिरासत में लिया है। अभय माथने अपनी बेटी के एडमिशन के लिए सपत्नीक पुणे गए हुए थे, जहां से अभय माथने को हिरासत में लिया गया। इस बात को लेकर अभय माथने की पत्नी रूपाली माथने ने अपनी प्रतिक्रिया का एक वीडियो जारी करते हुए कहा है कि अचलपुर में हुई घटना के मेरे पति मास्टरमाइंड नहीं है। साथ ही उन्होंने हो रही कार्रवाई को लेकर सहयोग की अपील की है। मी हे सांगू इच्छिते, पुण्याला आम्ही माझ्या मुलीचे ॲडमिशन करायला इथे आलो होतो, तेव्हा अचलपूर परतवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दंगा वगैरे काहीच नव्हतं। आम्ही 2च्या दरम्यान निघालो तिथून पुण्याकडे यायला, तर असंच कोणता प्रकार तिथे घडलेला नव्हता। पण त्यानंतर इथे असा प्रकार घडला आणि त्यांचं नाव त्यात टाकण्यात आलं। असं कसं नाव त्यात टाकण्यात आलं? मला हे विचारायचं आहे की हिंदूंवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा अभय माथने त्यांच्या पाठीशी राहतात, म्हणून का त्यांना मास्टर माइंड म्हणून घोषित करणार का? हे बरोबर नाही। जेव्हा आम्ही इकडे प्रस्थान केलं त्याच्या आधीच त्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की इथे दंगा होऊ शकतो, पण त्यांनी यावर प्रतिक्रिया काहीच घेतली नाही। जर का पोलीस प्रशासनाने यावर प्रतिक्रिया घेतली असती तर हे प्रकार घडून आले नसते। मग त्यानंतर प्रत्येक प्रसंगावर अभय माथनेवर अन्याय का? त्यांना 3-3:30च्या दरम्यान इथून काल 3-3:30च्या दरम्यान इथून क्राईम पोलीस लोकांनी यांना इथून घेऊन गेले आणि सकाळी पहाटे आज 5:30 वाजता मला फोन आला की मी इथून निघतोय, पण त्यानंतर परतवाड्याला निघतोय एवढं त्यांनी मला सांगितलं आणि फोन कट झाला। त्यानंतर 12-12:30च्या दरम्यान परत फोन आला की आपली गाडी आपल्याला जमा करायची आहे, तर पुन्हा मला गाडी परत द्या। पण त्या जिथे त्यांना नेलं हे पता कोणालाच नाही। त्यांनी लोकेशन टाकलं आणि लोकेशन टाकून गाडी त्यांनी खडक कुठे गेली हे तर माहीत नाही, पण त्या ठिकाणी गाडी बोलवली आणि त्या गाडीत 12-12:30च्या दरम्यान त्यांना इथून घेऊन गेले आहेत। पण अद्यापही त्यांची कोणतीच माहिती आम्हाला मिळालेली नाही। आज सकाळी काही मी 2-3 न्यूज चॅनलवर ही न्यूज पाहिली, त्यात मला हे आढळलं की या सर्व झालेल्या प्रकारामध्ये मास्टर माइंड हा शब्द वापरून यांच्यावर आरोप केलेला आहे। मास्टर माइंड शब्द वापरून आरोप करणं हे कितपत योग्य आहे? प्रेसवाल्यांना आणि काही 1-2 न्यूज चॅनलवाल्यांना हा अधिकार दिला कोणी? मला हे सांगायचं आहे की आरोप सिद्ध झाल्याशिवाय न्यूज चॅनलवाल्यांनी असे शब्द करायला नको, कारण यात माझ्या नवऱ्याची नाहक बदनामी होत आहे आणि हा सर्व झालेल्या प्रकाराचा जाब मी न्यायालयात जाऊन विचारणार आहे की न्यूज चॅनलवाल्यांना अधिकार दिला कोणी की यांच्यावर असे शब्द वापरायचा? मास्टर माइंड असा आरोप करणे हे योग्य नाही। जयकुमार गिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपुर।